नमस्कार. विवा फुटबॉल गोल गप्पांसाठी आज आपण आलोय मुंबईतल्या कुपरेज ग्राउंडवर. होम फॉर महाराष्ट्र फुटबॉल, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचं मुख्यालय आणि महाराष्ट्रातल्या तमाम फुटबॉलपटूंसाठी ही फुटबॉलची पंढरी. आणि म्हणूनच महाराष्ट्र दिनानिमित्त या कुपरेज ग्राउंडवरून सगळ्या फुटबॉल प्रेमी आणि फुटबॉलपटूंच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. 80s आणि 90s मध्ये आमचे नॅशनलसाठीचे सिलेक्शन कॅम्प इथं व्हायचे. 15 दिवस, एक महिना आम्ही इथं असायचो. सो इट वॉज लाईक सेकंड होम फॉर महाराष्ट्रातल्या सगळ्या फुटबॉलपटूंसाठी. शेजारी महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचं ग्राउंड, त्याच्या शेजारी नेव्ही हाऊस, नंतर जवळच गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन ड्राईव्ह. सो सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस झाल्यानंतर गेटवे आणि मरीन ड्राईव्हवरती एक नाईट वॉक असायचा. पुण्या मुंबईसह सांगली, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि अगदी नागपूर, अकोला, भंडाऱ्यापासूनचे सगळे फुटबॉलपटू या कॅम्पच्या निमित्ताने इथं कुपरेजवरती एकत्र यायचे. तर कुपरेजवरती आले की या सगळ्या आठवणी जिवंत होतात. त्याच्याच जोडीला कुपरेजचं वैशिष्ट्य म्हणजे आशियातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात जुनी स्पर्धा म्हणून जिची ओळख होती ती रोवर्स करंडक फुटबॉल स्पर्धा याच कुपरेज ग्राउंडवर व्हायची. आम्ही खेळाडू असताना ही रोवर्स करंडक स्पर्धा भरात होती आणि त्यामुळे मोहन बगान, ईस्ट बेंगॉल, मोहमेडन, गोव्याचे डेम्पो, साळगावकर, चर्चिल, जेसीटी मिल, फगवारा या सगळ्या आघाडीच्या क्लब्सचा खेळ आम्हाला इथं बघायला मिळायचा. त्यामधनं खूप काही शिकायला मिळायचं. भारतीय फुटबॉलमध्ये पहिल्यांदीच जे फॉरेनर खेळाडू आले ते म्हणजे चिमा ओकेरी आणि जमशेद नशीरी. त्यांचा सुद्धा खेळ आम्हाला इकडनं जवळून बघायला मिळाला. आणि त्याच्याच जोडीला कृष्णान उदे, विकास पांजी आणि बाबूमणी यासारखे भारतातले नावाजलेले फुटबॉलपटू आम्हाला इकडे जवळनं बघायला मिळाले. बायचुंग भुतियानी त्यावेळेला अगदी नव्यानेच पदार्पण केलं होतं. त्याचाही खेळ सुरुवातीच्या काळातला इथं बघायला मजा यायची. सो अशा सगळ्या कुपरेज ग्राउंडवरच्या मेमरीज आहेत. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर आपली हरवूड लीग ही मुंबईतली अतिशय प्रसिद्ध लीग होती. सगळे कॉर्पोरेट म्हणा हवं तर म्हणजे महिंद्रा, एअर इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, ऑर्के हे सगळे कंपन्यांचे संघ इथं ती हरवूड लीग खेळायचे. आणि त्याच्या माध्यमातूनही महाराष्ट्रातले सगळे आघाडीचे फुटबॉलपटू, आमचे त्यावेळेला जे कोचेस होते त्यांचा खेळ बघण्याची संधी आम्हाला इथे मिळायची. सो या कुपरेज ग्राउंडवरनं महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज इथं मुंबईला येण्याचं कारण म्हणजे स्पेनच्या रियल बेटिस संघाचा कोचिंग कॅम्प आहे आणि तिथं आमचा मित्र क्रिस्टियानो रोल्डान हा आलाय. त्याला भेटण्यासाठी इथं आलोय. रियल बेटिस म्हणजे स्पेनच्या सेव्हिया या शहरातला क्लब. सेव्हिया आणि रियल बेटिस यांची क्लासिक डर्बी त्या शहरातली होती. ती अक्षरशः पाण्याजोगी होते. आमच्या वर्ल्ड फुटबॉल समिट 2022च्या दौऱ्यादरम्यान आम्ही रियल बेटिस स्टेडियमवरती सामना बघितला होता. अतिशय तुफान ॲटमॉस्फिअर तिथं असतं. सो आता हे कॅम्प्स इथं मुंबईमध्ये आहेत. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रियल बेटिसचे कॅम्प महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी विशेष करून कोल्हापूरला आयोजित करण्याचं आपलं नियोजन आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला संपर्क साधू. बट फॉर नाव महाराष्ट्र दिनाच्या या मराठी महाराष्ट्राच्या फुटबॉल पंढरीतनं तमाम फुटबॉल प्रेमी आणि महाराष्ट्रातल्या फुटबॉल प्रेमींना पुन्हा एकदा शुभेच्छा. आय एम शुअर माझ्याबरोबरच आपले सगळे पुणे, मुंबई, सांगली, सातारा, नाशिक, नागपूर, कोल्हापूर इकडले सगळे आमचे फुटबॉल प्रेमी खेळाडू आणि मित्र हे त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कुपरेज मैदानासंदर्भातल्या ज्या काही त्यांनी अनुभवलेले क्षण आहेत ते नक्की आपल्याबरोबर शेअर करतील. आता इथंच थांबतो. विवा फुटबॉल मॅगझिन आणि विवा फुटबॉल गोल गप्पासाठी आशिष पेंडसे, कुपरेज ग्राउंड, मुंबई.